तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्व लाडक्या माता बहिणींसाठी मी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. तर ती सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. पटापट सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओला लाईक करा बरं, कारण मी सर्व लाडक्या माता बहिणींसाठीच व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओची A to Z माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. काहीही तुम्हाला माहिती दुसऱ्या व्हिडिओमधून जाणून घ्यायची गरज पडणार नाही, कारण मी A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे. तर चला आपण व्हिडिओबद्दल माहिती पाहू की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत. तर लाडकी बहीण योजना, तर जी सरकारतर्फे राबवलेली योजना आहे ती लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती आपण घेऊन आलेलो आहे त्या व्हिडिओमध्ये. तर जे तुम्हाला 8वा आणि 9वा जे 8वा आणि 9वा हप्ता आहे तर तो तुम्हाला किती आणि कधी जमा होणार आहे याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत. तर तो 8वा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा, तर तो 8वा प्लस 9वा हप्ता तुम्हाला 4 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये, म्हणजे आजच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तर ते पैसे किती मिळणार आहेत, तर ते 3000 प्लस 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आणि 8वा प्लस 9वा हप्ता तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे, म्हणजे फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचे दोन्ही महिन्याचा तुम्हाला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर ते कोणकोणत्या बँकेमध्ये सर्वप्रथम जमा करण्यात येणार आहे, तर सर्वप्रथम तो SBI आणि जी पोस्ट बँक आहे त्या पोस्ट बँकमध्ये आणि बँक ऑफ बडोदामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ते पैसे जमा करण्यात येणार आहेत. या 3 बँकेमध्ये सर्वप्रथम पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर यापुढची आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला पुढची माहिती पाहू. तर लाडकी बहीण योजना, तर आज दिनांक 4 मार्च 2025. तर सर्व लाडक्या माता बहिणींसाठी महत्त्वाची माहिती की आज दिनांक 4 मार्च 2025 फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची हप्त्याची महत्त्वाची अपडेट, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आली आहे. तर ती महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे. सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पटापट लाईक करायचं आहे. सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओला पटापट लाईक करा बरं. तर माता बहिणींच्या खात्यात किती पैसे पाठवायचे, तर आता सरकारतर्फे असा आदेश आलेला आहे की आता लाडक्या माता बहिणींच्या खात्यात किती पैसे पाठवायचे. तर जसं की तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा अजून 8वा हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी वाटच पाहत आहेत की फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी आमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर ती पण आपण माहिती घेऊन आलेलो आहेत. पण त्या प्लस 8वा हप्ता माहितीनुसार 8वा हप्ता आणि 9वा हप्ता दोन्ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आज 4 मार्च रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी प्लस मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. हो, तर सर्व लाडक्या माता बहिणींसाठी ही खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आहे की आता सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. लाडक्या माता बहिणींना आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तर आता सर्वच लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत. तर यापुढची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर 8वा हप्ता कधी मिळणार, तर सर्व लाडक्या माता बहिणींनी वाटच पाहत आहेत की 8वा हप्ता कधी मिळणार आहे. पण माहितीनुसार तुम्हाला 8वा हप्ता 3 मार्चला, म्हणजे हे आपलं 4 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजे 4 मार्च रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा महिना जमा करण्यात येईल. पण माहितीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा म्हणजे फेब्रुवारीचे 1.5 आणि मार्चचे 1.5 पण तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. पण असं अजून माहिती अशी मिळालेली नाही की दोन्ही महिन्याची तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत 4 मार्चला. तर सर्वप्रथम तुम्हाला 4 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये कदाचित 8वा हप्ता मिळून जाऊ शकतो. 1500 रुपये जो 8वा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम 4 मार्चला पाहायला मिळेल. आणि 15 किंवा 16 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता प्राप्त होईल. म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये
मिळून जाईल. पण त्या अगोदर फेब्रुवारीचा महिना तुम्हाला म्हणजे 4 मार्च आहे, त्या 4 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणजे जमा होणार आहे. तर ही होती आपली आज महत्त्वाची माहिती. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात, कोणकोणत्या राज्यात सर्वप्रथम लाडक्या माता बहिणींना 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर पटापट सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओला लाईक करायचे आहे. तर आपण पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा घेऊन येणार आहे, तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहण्याबद्दल सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. तर आपण पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा घेऊन येणार आहेत, त्यामुळे आताच व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.